अभ्यास आहे का 5 किलोमीटर माणूस 1 तासात चालतो. तो माणूस चालत चालत आला आणि त्याला प्रचंड भूक लागली. प्रचंड भूक लागली. घरी आला, आईला सांगितलं काहीतरी जेवायला बनव. तिने पटक्यात काय होईल आता, मग काय टाकलं, ओदन. ओदन म्हणजे चावल, चावल म्हणजे तांदूळ. तांदूळ टाकला समोर, तांदूळ शिजतोय. बघा आता उदाहरण नीट समजून घ्या. माणसाला प्रचंड भूक लागलेली आहे, त्याला असं वाटतं केव्हा ताटात येईल आणि केव्हा मी खाईल. भूक तर प्रचंड लागलेली आणि समोर जो तांदूळ आहे तो आता उकळी यायला लागली. त्याला उकळी आल्यानंतर तांदूळच तो शेवटचा काळ तांदळाचा. पण तांदळाचा काळ कोणता आहे? शेवटचा. काही क्षणात एकाच्या ताटात जायचंय, परंतु उडी केवढी असते त्याची उकळी आल्यानंतर. लक्षात आलं का? तांदळाची उडी केवढी असती, म्हणजे या मृत्यू लोकातील जाणाऱ्या माणसांच्या उड्या केवढ्या असते हे सांगतो तुम्हाला मी. काही क्षणात आता ताटामध्ये जायचंय तरी त्या तांदळाची उडी केवढी असते, वरती खाली होतो. तुम्ही बघा आता नवीन झाकणं आलेले, त्याच्यावरती स्टीलचं झाकण नाही राहिलं आता, त्याच्यामधून वाफ बाहेर येते, त्याला एक छिद्र आहे, वरतून काचेचं झाकण आहे, आपल्याला दिसतं की काही क्षणात तो तांदूळ ताटात जाणार आहे, परंतु त्याची उडी प्रचंड मोठी असती. वरती येतो खाली. तशीच या मृत्यू लोकातील लोकांच्या उड्या, तुमच्या माझ्या उड्या कशा आहे, त्या तांदळासारख्याच आहे. आणि काही क्षणात आता तो ताटात जाणार आहे आणि त्या तांदळाकडे बघून संत आम्हाला म्हणतात की या मृत्यू लोकातील माणसाची प्रत्येकाची उडी त्या तांदळासारखी आहे. पाहतो उंदीर घेऊनी जाय बोका, सगळ्या माणसाकडे बघून संत म्हणतात. म्हणजे एका माणसाकडे नाही, नाम पाहतो तो हे सर्वनाम आहे. तो ती ते हे सर्वनाम आहे. ते शिक्षक माणसं असं ते ओळखून घेते. हे सर्वनामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. पाहतो तो म्हणजे सर्वनाम, तो म्हणजे या मृत्यू लोकातला प्रत्येक माणूस, तो जो मृत्यू लोकात जन्माला आला. पाहतो उंदीर घेऊनी जाय बोका, हा हा तैसा काळ लोकाने तसे. पाहतो उंदीर घेऊनी जाय बोका, हा प्रत्येक माणसाला, मग तिथे मी असो कुणी असो, प्रत्येकाला पाहून संत म्हणतात तू मी करतो ना, परंतु तू काही क्षणात काळाच्या ताटामध्ये वाढल्या जाणार. बरोबर आहे. आणि ही जाणीव होण्याकरता प्रत्येक दर्शकाच्या ठिकाणी असू द्या तिथे कीर्तन प्रवचन ठेवले जातं की जेणेकरून बाकीच्याही लोकांना कळावं की उद्या काय सांगता येतं. लक्षात आलं का? ही जाणीव होत नाही, कारण की जोपर्यंत शरीर तरुण आहे, अंगात रक्त सळसळतंय,
जोपर्यंत पैशाचा खळखळाट आहे आणि जोपर्यंत डोकं गरम आहे, खिसाही गरम आहे, अंगात रग आहे, तोपर्यंत माणसाला असं वाटतं मीच राजा आहे. तोपर्यंत उडी लय मोठी असते त्याची. तोपर्यंत त्याला असं वाटतं मी काय करू काय नाही, काय करून काय नाही. त्या तांदळाचं उदाहरण दिलं, त्याची उडी एवढी मोठी होती, त्याला वाटायचं आता काय त्या पातेल्याच्या बाहेर येऊ काय. लक्षात आलं का? जर वरचं झाकण काढलं ना ते नक्की तांदूळ बाहेर पडते, म्हणून महिला मंडळ त्याच्या झाकण ठेवून देते. तशीच अवस्था आहे माणसाची. आणि काही क्षणात त्या मृत्यूच्या ताटामध्ये वाढला जाणार आहे. तसा प्रत्येक माणूस आहे, लक्षात ठेवा. संत तुकडोजी महाराज या माणसाला सावध करतात. कुठवरी भोगशील मौजा रे, मग येती यमाच्या फौजा, मग येती यमाच्या फौजा, मग येती यमाच्या फौजा, मग येती यमाच्या फौजा, मग येती यमाच्या फौजा. धनदारा शुद्ध संगी साथी रागातील दरबाजा, रागातील दरबाजा. अंतराळी कोणी नसे रे, अंतराळी कोणी नसे रे, काढून घेती बाजा रे, मग येती यमाच्या फौजा, मग येती यमाच्या फौजा, मग येती यमाच्या फौजा, मग येती यमाच्या फौजा. कुठवरी भोगशील मौजा रे, मग येती यमाच्या फौजा. फौजा